शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते किरण पावसकर आपल्यासोबत आहेत। बाळासाहेब भवनमध्ये तुम्ही आलेला आहात। फक्त 1.5-2 तास शिल्लक राहिलेले आहेत निकाल वाचनासाठी। किती मोठा हा तुमच्या दृष्टिकोनातून निकाल आहे आणि काय अपेक्षा आहेत? निकाल मला वाटतं यापूर्वीच लागलेला आहे। ज्यावेळी 40 आमदार एवढे बाहेर निघून गेले त्याच वेळी निकाल हा आमच्या बाजूने झालेला आहे। जोर जबरदस्ती न थांबता त्यांनी आपल्या विचाराने सर्व लोक आणि असं काही 40चा ग्रुप करून गेले नव्हते। तुम्हाला जर आठवत असेल तर पहिले 5, 10, 15, 20 असं करत 40 झाले। त्यावेळी जर उद्धव ठाकरे सभागृहात गेले असते आणि त्यानंतर रेजिग्नेशन त्यांनी दिलं असतं, राजीनामा दिला असं चाललं असतं। त्यांनी कुठचाही राजीनामा न देता सभागृहात जायला होतं, पण मला वाटतं सभागृहात ते घाबरले, कारण त्यांना कल्पना होते हे 40चे 40 मध्ये फक्त आमदार नव्हते, मंत्री पण होते आणि या मंत्र्यांनी यांचे कपडे म्हणजे असं काय त्यांचे प्रकार बाहेर काढले असते की उद्धव ठाकरे ते फेस करू शकले नसते। ही सगळी सुनावणी जेव्हापासून सुरू झाली तेव्हा सातत्यानं विधानसभा अध्यक्षांवरती आरोप केले जात आहेत की विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करतायत किंवा त्यांच्या बाजूने निकाल देतील असंही आता म्हटलं जात आहे। त्याकडे कसं पाहत आहे? नक्कीच ही जर तुम्ही निकालावर एक कोणतरी जिंकणार आणि एक हरणार हा तर निकाल येणार ना। मग तसा येताना जेव्हा तुम्ही ह्या निकालासाठी या लेवलपर्यंत आला आहेत, आम्हाला 5चं बेंच नको, आम्हाला 7चं बेंच पाहिजे, आम्हाला तारीख लवकर पाहिजे, हे सगळं केलं ना, मग आता का रडत आहे? ग्रास थोडं ओलं आहे, पिच खराब आहे, बॉल थोडा खराब झाला, सगळं रडता का? थांबा 1.5 तासात। जे तुमच्या बाजूने असेल तर तुम्ही, आमच्या बाजूने असेल तर आम्ही। पण कालपासनं बघा फक्त ते रडणं चालू आहे। असंच झालं आहे, नार्वेकर तिकडेच गेले का? नार्वेकर साहेब जेव्हा नार्वेकर क्या तुमच्या स्पीकरच्या केबिनमध्ये मुख्यमंत्री स्वतः असताना कधी गेले नाहीत का उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेंना ह्याची कल्पना नाही आहे की मुख्यमंत्र्यांनी कुठे जावं, कोणाला जाऊन भेटावं, कधी जाऊन भेटावं, माहिती नाही? बाळासाहेब भवनासमोर आज फटाके फुटणार का? कारण पक्षाला ज्यावेळी शिवधनुष्य निवडणूक आयोगाने दिलेलं होतं तेव्हा सुद्धा तुम्ही जल्लोष केलेला होता। आजच्या निकालानंतर असा काही जल्लोष आम्हाला पाहायला मिळणार? कुठचीही मॅच होताना मला वाटतं डायरेक्ट होत नाही, सेमीफायनल फायनल अशी होते। ज्यावेळी मुख्यमंत्रीची शपथ झाली त्यावेळी त्या दिवसापासून आजपर्यंत दर दिवशी आम्ही नवीन काहीतरी जनतेसाठी करतोय आणि फटाके जिल्ह्यामध्ये फुटत आहेत। मग पाहतो हे होते किरण पावसकर आणि त्यांना एक विश्वास आहे की आजचा निकाल हा त्यांच्याच बाजूने असेल। ही मॅच फिक्सिंग नाहीये तर मैदानात येऊन खेळावं अशाबद्दलचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे 4:30 वाजता विधानसभा अध्यक्ष ज्यावेळी निकालाचं वाचन करतील त्यावेळी नेमकं काय होतं, कुणाच्या बाजूने निकाल येतो आणि अपात्रतेची कारवाई नेमकी कोणावरती होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।